लाडकी बहीण योजनेवर मंत्री आदिती तटकरे यांनी वक्तव्य केले। योजना निवडणुकीसाठी नाही तर महिलांच्या प्रत्यक्ष लाभासाठी आहे। योजनेचं श्रेय घेण्यापेक्षा योजनेचा लाभ महत्त्वाचा आहे, अशा शब्दात आदिती तटकरे यांनी टीका केली आहे। महायुतीच्या सरकारने आणलेली ही लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि ही संयुक्तरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे त्या ठिकाणी राबवतात आणि पुढे त्या पद्धतीने ती योजना राबवली जाणार आहे। त्याच्यामुळे विभाग म्हणून महिला व बाल विकास विभाग आम्ही हाच प्रयत्न करत असतो की त्या योजनेचा जो लाभ आहे तो माता भगिनींपर्यंत व्यवस्थित रीतसर पोचावा। त्याच्यातून अनेक अशा माता भगिनी आहेत ज्यांचं आयुष्य स्थिरावलेलं आहे आणि आमच्यासाठी ती गोष्ट अतिशय समाधानकारक आहे। त्याच्यामुळे कुठे कोण किती श्रेय किंवा त्याचा प्रचाराचा कितपत मुद्दा आपण त्या ठिकाणी बनवायचा, याच्यापेक्षा जास्ती ती योजना चांगल्या पद्धतीने राबवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचणं, या गोष्टीकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करतो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, काही मिनिटांपूर्वीच लाडक्या बहिणींना मेसेज आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा 3000 रुपये जमा झालेले आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र जमा केला जात आहे, पण आधी तुम्हाला फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत। आता जी बातमी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये जमा झालेले असेल, तुम्हाला मेसेज आला असेल 1500 रुपये, तर तुम्हाला आता दुसरा मेसेज येणार आहे। हा नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे, त्यानंतर काही मिनिटांपूर्वीच तुम्हाला आता दुसरा मेसेज येईल, तो 1500 रुपयाचा, म्हणजे 3000 रुपये एकत्र जमा होणार आहे। तुम्हाला माहिती आहे डीबीटी जी प्रक्रिया होते ती सर्वात अगोदर या पद्धतीने केली जाते। डीबीटीच्या माध्यमातून सर्वात अगोदर लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा केले जातात। आता 1500 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाले असतील तर आता काही मिनिटांपूर्वीच तुम्हाला आता दुसरा मेसेज येणार आहे, कारण भरपूर बहिणींना अशाच पद्धतीने मेसेज आलेला आहे। पहिला मेसेज त्यांना 1500 रुपयाचा आला आणि दुसरा मेसेज त्यांना 1500 रुपयाचा परत एक मेसेज त्यांना आलेला आहे, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि हा हप्ता डिसेंबर महिन्याचा। जर अजून तुम्हाला दुसरा मेसेज आला नसेल तर आज उद्या 2 दिवसामध्ये हा मेसेज तुम्हाला येऊ शकतो। तर आजपासून तर उद्यापर्यंत तुम्हाला हा मेसेज येऊ शकतो। पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना अजून एकही मेसेज आला नाही घाबरून जाऊ नका, कारण डीबीटीची प्रक्रिया पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये एकत्र होत नाही, तर आज 12 जिल्ह्यांमध्ये आलेले आहे। पहिलं प्रशासकीय विभाग असतात, 6 विभागांपैकी आज 2 विभागामध्ये पैसे वाटप झालेले आहेत। तुम्हाला माहिती आहे 6 विभागांपैकी 2 विभागामध्ये पैसे वाटप झालेले आहे, म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला मेसेज आला असेल आणि मेसेज जर तुम्हाला आला असेल तर तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला असेल 1500 रुपये प्रमाणे, आणि जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल की दुसरा मेसेज आला नाही तर तुम्हाला दुसरा मेसेज लवकरच येणार आहे। तर काळजी करू नका, सर्वांना पैसे वाटप होणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आला असेल। सर्वात अगोदर जिल्ह्यांची नावं सांगतो आणि कोणकोणत्या बँकेत पैसे जमा झाले ते सुद्धा नावं मी तुम्हाला सांगतो। बघा, या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप झालेले आहेत। तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला मेसेज आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर बहिणींना 1500 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। तर असं 1500 रुपये प्रमाणे मेसेज आहे आणि यामध्ये जवळपास काही बहिणींना 2 मेसेज एकत्र आलेले आहेत। तर चुकून 2 मेसेज आले का असं नाही, तुम्हाला मेसेज येत नाही तर तुम्ही तुमच्या बँक मध्ये जाऊन चेक करा। तुम्हाला मेसेज येत नाही तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करा, तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे 3000 रुपये जमा झालेले दिसून येणार आहे। दुसरा जिल्हा आहे तो सातारा। सातारा जिल्ह्यावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, साताऱ्याला सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे। आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता बहिणींना पैसे जमा झालेले आहेत। तर बघा 1500 प्रमाणे भरपूर बहिणींना मेसेज आलेला आहे आणि भरपूर बहिणींना अजून दुसरा मेसेज आलेला नाही। तर काळजी करू नका, तुम्हाला लवकरच मेसेज येणार आहे। बघा, इथं पाहू शकता नाशिकमध्ये पैसे वाटप झाले, पुण्यामध्ये आणि नंदुरबारमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता नंदुरबारमध्ये, पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये वाटप झालेला आहे। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुम्हाला माहित आहे की 1500 प्लस 1500 3000 रुपये प्रमाणे काही बहिणींना मेसेज आलेला आहे। आता तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला 1500 रुपये भेटले का 3000 रुपये भेटले, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। पुढील जिल्ह्यांची नाव पाहूया। तर बघा, पुढील जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता। संभाजीनगर मध्ये जमा झालेले आहे, नागपूरमध्ये जमा झालेले आहे आणि जळगाव मध्ये सुद्धा जमा झालेले आहे। तुम्हाला माहितच आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 1500 प्रमाणे हप्ता वाटप झालेले आहे आणि काही बहिणींना 3000 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। पुढील 12 जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता। मुंबई शहर,
मुंबई उपनगर आणि नंदुरबार मध्ये पैसे वाटप झालेले आहे. तर बघा यामध्ये आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता अशा पद्धतीने वाटप होतोय. असे 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 3,000 रुपये जमा झाले का 1,500 रुपये जमा झाले, आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे. आणि किती पैसे जमा झाले कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण भरपूर बहिणींना 1,500 रुपये प्रमाणे जमा झालेले आहेत. 3,000 रुपये प्रमाणे जमा झाले असतील तर 3,000 रुपये लिहा, आणि 1,500 रुपये जमा झाले असतील तर 1,500 रुपये लिहा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.